ह्या पिल्ल्याला आणलं इकडे चरायला गवत खायला. हा हे इकडं गवत खाते आणि हरण्या इकडे गवत खाते. हरण्या तुला रान खायची लय सवय लागली बरं का. आता ह्या पिल्ल्याला पाण्यावर आणले, बाकी सगळ्या गुरांना खायला ठेवलंय घरी आपण. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता दिवस सूर्य कसं उशिरा उगवतो थोडासा, म्हणजे इथून पुढं उशिरा उगायला चालू आहे, पण लय लवकर उजेड पडतं, म्हणजे पटपट वर येतं सूर्य, म्हणजे 8 लय लवकर असते. इथले हिऱ्याचं शेण वगैरे काढलंय मी. खिलरी हे चिमण्यापुढचं कुट्टीचं कॅरेट खिलरीला ठेवलंय. ती नाही खाणार तरी बघू, खाल्लं तर, नाही तर मग इकडं सीतापुढे ठेवता येईल. हिऱ्याला बी कुट्टी ठेवली होती, ह्यांनी पण कुट्टी राखली थोडी. ही कुट्टी मी तिकडं काबरीला टाकतो, काबरी खाते ना इकडं. चांगली कुट्टी सकाळी मी ह्याला टाकली होती, म्हणजे कालची कुट्टी आहे, पण सकाळी हिऱ्याला ठेवली होती, हिऱ्याला बायलाला. तर त्यांनी खाल्ली नाही, आता काबरी खाते ती कुट्टी. तर मित्रांनो आता 9 वाजलेत, लाईट आली. तर ह्या गुरांना लालक्या आणि हिरव्या नेपेरची कुट्टी टाकली आहे. पण बघा ही लालक्या आणि हिरव्या नेपेरची मिक्समध्ये कुट्टी टाकून घेतली गुरांना. आणि इकडं आता कुट्टी करायची चालू आहे. आपण जे काल काटवातून गवत आणलं होतं ना, तर त्याची कुट्टी करायची चालू आहे. रात्री बैलांनी नेपेरची कुट्टी टाकली, पण सकाळी टाकली मी नेपेरची कुट्टी, नाही ना खाल्ली बैलांनी. मग त्यांना काल काटवातून गवत आणलं होतं ना, थांबरे चिमणे, तर ह्या गवताची कुट्टी करून टाकली, तेव्हा मग खायला लागलेत. आता ह्या पिल्ल्याला पाण्यावर आणले, बाकी सगळ्या गुरांना खायला ठेवलंय घरी आपण, आणि ह्या पिल्ल्याला आपल्यासोबत घेऊन जायचंय. लय तहानाचे सकाळी, त्याला कळतच नाही शेवाळात तोंड बुडवायचं का बाजूला. तोंडात आल्या बाहेर काढतं ते, कधी कधी पेतं लय तहान लागली असली तर, नाही तर मग काढतं बाहेर. हारणे पेतो बरोबर शेवाळ बघून. लय तहान असले रे गोरे, लय तहानले ते. ह्या पिल्ल्याला आणलं इकडे चरायला गवत खायला. हा हे इकडं गवत खाते आणि हरण्या इकडे गवत खाते. हरण्या तुला रान खायची लय सवय लागली बरं का. जर बांधाव खा ना, ते हिरे बघ ना कसा बांधाव खातोय, रानात उतरत नाही. हे काय आता आपण इथली शेतातली सोयाबीन काढून घेतली सगळी. आता तेच केलं होतं आम्ही, भाई, आई, पप्पा, मी सोयाबीन काढून घेतली. तर आता पिल्ल्याची जागा बदलली. आता जायचं आपली हौदा बसली सोयाबीन काढायला, कारण ती सगळ्यात अगोदर पेरली होती सोयाबीन. हे पिल्ले मस्त खातात, हरण्याला भारी खातो, त्याला सवय लागली ना चरायची आता. तर ते वासरू नवीन आहे, पण खात आहे बरं. आता पप्पांचे चाललेत खालच्या सोयाबीनच्या शेतात, आणि मी आलो खिलरीची जागा बदलायला. तिला आपण इथं बांधलं होतं चरायला. तर तिला जरा वासरापासून लांबच बांधलं होतं, म्हणजे हिऱ्याला कसं तिला सोडून खायची सवय लागावं. नाही तर अगोदर पण मी दूध प्यायला बांधलं ना, हिऱ्याला लय वेळ तिच्या जवळ ठेवायचो. आणि आता पण बांधायला वरच्या शेडमध्ये ना, तर त्याच्यामुळं बघा हिऱ्या दिसतोय का तिकडं, पप्पा उभेत ना, इतक्या लांब बांधले हिऱ्याला मी, म्हणजे त्याला हरण्यासोबत राहायची सवय लागा म्हणून. आणि खिल्लेरीला एकटीला बांधलं इकडं. काय नाही बाबा, आता आम्ही ह्या शेतातली सोयाबीन काढतो. आपली सागाची झाड आहेत ना, त्या सागाच्या झाडच्या बाजूची, तर आम्ही एवढी लाईन आणली सोयाबीन काढायची. ही वाली सोयाबीन चांगली आपली, हिला शेंगा पण चांगल्या लागल्यात आणि काढायला पण आली आता. तर हे हाताला हे घालून काढतात हँडग्लोव्स, कारण हे शेंगाचे टोक आहेत ना, हे टोक लय टोचतात. हे बघा हे शेंग आहे ना, हिला टोक आहे ना, तर ते टोक लय टोचतं हे शेंगाचं. तर त्याच्यामुळे आज तर हे शेत काढून काय होणार नाही, पण अशी चालू आपली सोयाबीन काढायची एवढी. आत्ता आम्हाला दुपारची सुट्टी झाली, बैलांना कुट्टे टाकले खायला. त्यांना आज काही काम नाही, पण उद्याच्याला भरपूर काम आहे. आज काढलेली सोयाबीन गोळा करायची त्यांना उद्या. आज आराम आहे त्यांना. काल पण आरामच होता, फक्त काटवात घेऊन गेलो त्यांना काल, बाकी काही काम नव्हतं काल त्यांना. ह्याला येताना आम्ही गवत आणलं होतं खायला. ह्याला लई कवळं गवत आणलं छोटलं बारीक, तेव्हा ते खाते बसून. आणि बाकी ह्या गुरांना कुट्टी खायला टाकून घेतली नेपेरची आणि गवताची मिक्समध्ये. ह्यांना ह्यांना टाकली, गव्हाणीच्या सगळ्यांना टाकली, आणि वरच्या शेडमध्ये पण गवताची कुट्टी टाकली आहे खायला. आणि हिला लय भारी गवत आणलं आहे, आणि हिच्यासाठीच मी आणलं होतं. हे एकदम कवळं गवत आहे आणि मऊ मऊ.
हां, आणि ह्या पिल्लीला पण गोठ्यात बांधलं कारण की हिच्या जागेपेक्षा आपण सोयाबीन वाळू घातली तिकडं बाहेर, तर त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही जी जागा आहे ना, तर तिथं आपण सोयाबीन वाळू घातली होती. आणि काय होईल, आम्ही शेतात गेल्यानंतर तिने सोयाबीन खाल्ली ना, तर गुरांना कळत नाही किती खावं ते, आणि पचायला जड असते, मग ती फुगू पण शकते. जर रवंतमध्ये सोयाबीन नाही आली, काय झालं तर मग गुरं आजारी पडतं. तर त्याच्यामुळे आपण पिल्लीला बांधले गोठ्यात, बाकी सगळ्या गुरांना खाल्या टाकून घेतले. आणि सोयाबीन पण आता सावली आली ह्या सोयाबीनवर. मित्रांनो, आता 5:30 वाजलेत. अर्ध शेत सोयाबीन काढून झालं. आता आम्हाला गुरं सांभाळायची आहेत, म्हणजे गुरं आपापले सांभाळायचे. मी आपले 4 बैल, खिलरी, मेंटास आणि हरण्या, हे 5-6 गुरांना पाणी पाजणार. पप्पा हे गावरान गुरांना घेऊन जाणार आहेत आता चरायला, म्हणजे पाणी पाजायला. कारण त्याला सकाळी खाल्लं होतं, खायला टाकलं होतं, दुपारी खायला टाकले, जगलेले हे. पण आता त्यांना पाणी प्यायचं. दुपारी ह्यांना बकेटीत पाणी दाखवलं होतं 11-12 वाजता. मग आता ह्यांना जाणार आहे परत दुपारचं पाणी प्यायला, थोडंसं फिरून येते, तळ्यावर पाणी वगैरे पिते. आता 5:30 वाजले, 6:30पर्यंत गुरं तळ्यावर राहतील, मग त्याच्यानंतर परत येतील. आणि भैया सांभाळेल जरशा गाया, मी आपले बैल, भैया जरशा गाया, आणि पप्पा हे गावरान गुरं सांभाळतील. हे गुरं चाललेत तळ्यावर. गुरांनी घरीच खाल्लेलं आहे, फक्त तळ्यावर पाणी पिऊन येते. सकाळी त्यांना पाणी दाखवलं होतं, सकाळी म्हणजे दुपारी दाखवलं होतं पाणी. आता एकदा तळ्यावरून पाणी पिऊन येतील गुरं. त्यांना आम्ही दुपारी आलतोच ना जेवण करायला, तर त्यावेळेस गुरांना खायला टाकलेलं होतं. तर त्याच्यामुळे काही नाही, आणि परत संध्याकाळी पण खायला टाकायचे त्यांना. आणि त्याच्यामुळे आता गुरं जातील तळ्यावरून पाणी पिऊन येतील, तोपर्यंत मी आपल्या बैलांचं बघतो. आता मी आलो ह्या चिल्ल्या पिल्ल्याने, किती व्यवस्थित गवत खाल्लं चिल्ल्या पिल्ल्याने. ह्याची जागा बदलली नाही राव. तरी एकदा बदलली होती, परत आता ह्याला घरी गेलं मुरघास खायला ठेवायचा, परत हरण्याला ठेवायचा. तरी गुरांनी दिवसभर खाल्ले, चांगलं खाल्ले. घरी जाऊन थोडं थोडं ठेवायचं त्यांना खायला. तसं तर पाणी लय फुल पिणार आहे ती. मी आधीवर काय करतो, ह्या दोघांना ठेवतो इथंच. आधीवर खिलरीला एकदा जागा बदलून बांधतो, म्हणजे मी ह्यांना पिल्ल्याला घरी नेऊन बांधतो, बैलांना पाणी वगैरे पाजेपर्यंत खिलरी थोडं गवत खाईल. मग तसं तर अंधार व्हायलाच लागला आहे, पण तरी खिलरीची जागा बदलतो. एक 20-25 मिनटं तरी खिलरी खाईल बैलांच्या पाणी वगैरे पाजेपर्यंत बैलांना, कारण की मेंटाच बैल पाणी पाजायचे राहिलेत. तर गुरांनी गवत कसं खाल्लं तुम्हाला ओळखायचं कसं सांगतो. हे बघा, इकडं बघितलं ना किती हिरवं गवत आहे, पलीकडं बघितलं ना इकडे हिरवं. आणि खिल्लरी इथं बांधली ती बघा, इथं जरा कमी हिरवं गवत आहे, म्हणजे पांढरा एरिया दिसतो ना, तर हे गवत सगळं खाल्लेलं आहे. कारण की हे बघा, ह्या गवताला शेंडेच राहिले नाहीत, वरचे पानं राहिले नाहीत, जसे पलीकडे हिरवे पानं दिसतात ना तसे. हा, लागली खिलरी खायला. तेवढंच एक 20-25 मिनटं खायला माझं काम आवरीपर्यंत. हिला सगळ्यात शेवट न्यायचं इथून, अगोदर चिल्ले पिल्ले न्यायचे. आता मी हरण्याला सोडलंय, घेतलंय घरी, म्हणजे चालवलेत घरी. हिऱ्यासुद्धा किती व्यवस्थित गवत खाल्लंय हिऱ्याने. उद्याच्याला ह्यांना मी सकाळी दैवारात चरायला बांधणार, म्हणजे घरी खायलाच टाकायचं नाही, चरायलाच बांधायचं. त्यानंतर नाही ह्याला आणले आपल्या किचनच्या भिंतीपाशी, त्याला तिकडं पाटीत गवत ठेवले, इथं पाणी ठेवले, पाणी पिलं ते. आता त्याला ह्याच्यात खुराक आणि मुरघास दोन्ही मिक्समध्ये टाकले, कारण ते त्याच्या पोटाला तेवढं बस होतं, कारण त्याने गवत पण खाल्लेलं आहे. बाकी हरण्याला ह्या कॅरेटमध्ये मुरघास आणि कुट्टे टाकले, दोन्ही मिक्समध्ये टाकले. आणि ह्या गायला पण कुट्टे आणि मुरघास दोन्ही मिक्समध्ये टाकले. आणि ती मेंट असे ना, तिला फक्त मुरघास टाकला आहे खायला, कारण की ही भैयानी नवीन आहे ना, तर त्याच्यामुळे चरायला घेऊन गेला नाही भैया तिला. आणि तसं तिला चरायचं पण माहीत नाही ह्या गाईला. माझं आता शेतीतलं गोट्यावरचं काम उरकलं, म्हणजे सगळं उरकले. आता फक्त खिलरी आणायची राहिली, आणि तोपर्यंत तर आपले गुरं आले पण, म्हणजे तळ्यावर गेले असतील, पाणी पिले असतील आणि परत आले असतील. त्यांना आता संध्याकाळी इथं खायला टाकायचं आहे. आणि नाही टाकलं तरी भागण्यासारखं, दुपार त्यांना टाकूनच गेलो तरी संध्याकाळी थोडा मुरघास आणि भुस्सा टाकायचंच खायला. बघा, हे आलेत गुरं. राणी, हे बघा, इथे गुरं. हे मोते पळ तिकडं, तर इथं थोडं लक्ष देतो. राणी, हे हाय म्हणे नारसळी, हो तिकडे चल. हां भाई, धर तुम्ही तिला स्टेज नाही. तर मित्रांनो, सगळे कामं वेळेवर आवरलेत. मी आता गंगाचं दूध काढून घेतो. हरण्याला गंगासमोर बांधतो आणि परत त्याला इकडं आणून बांधतो, त्याच्या जागेवर नवीन गाय ना, त्याच्यामुळं
खिलेरीला पप्पा आणणार आहेत, तर त्याच्यामुळे आपला व्हिडिओ इथंच बंद करतो मी.